मुळात आता कुठला निवडणुकीचा काळ सुरू नाही, ना कुठल्या आचारसंहिता, ना कुठला प्रचार, ना कुठली उमेदवारांची यादी, तरीही चर्चा करावी लागते ती म्हणजे येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या ओपिनियन पोलची। आता तुम्हाला माहिती असलेलीच एक छोटीशी माहिती देतो, ती अशी की ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल या दोघांमध्ये फरक आहे। ओपिनियन पोल म्हणजे निवडणुकीच्या काळात मतदानापूर्वी सांगितला जाणारा निकालाचा अंदाज आणि एक्झिट पोल म्हणजे मतदानाचे सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर सांगितला जाणारा निकालाचा अंदाज। ओपिनियन पोल मतदानाच्या आधीच घेतला असल्याने त्याचे निष्कर्ष अनेकदा बदलू शकतात किंवा त्याच्या विरोधातही अनेक गोष्टी होऊ शकतात, तर एक्झिट पोल हा मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर घेतल्यामुळे काही वेळेला काही प्रमाणात एक्झिट पोल खरे ठरत असतात। असो, आपल्या व्हिडिओचा आजचा मुद्दा आहे की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला साधारण किती जागा मिळू शकतात आणि महायुतीला साधारण किती जागांवरती यश मिळू शकतं, अशा अनेक छोट्या मोठ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सूरज पाटील, लगावबत्तीमध्ये तुमचं स्वागत। व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आता सबस्क्राइब करा, जेणेकरून असे महत्त्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक टिप अशी की पुढे काही आकडेवारी तुमच्या समोर आलेली असेल, ती आकडेवारी तुम्हाला समजली की संपूर्ण व्हिडिओ समजला म्हणून समजायचं, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत लक्ष देऊन नक्की पहा। महाराष्ट्रात महत्त्वाच्या पक्षाने लोकसभा निवडणुकीत किती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली त्यावर नजर टाकू। एक लोकसभा मतदारसंघ म्हणजे 6 विधानसभा मतदारसंघ, हे गणित तुम्हाला माहिती असेलच। असो, भाजपने 28 जागा लढवल्या म्हणजे 168 विधानसभा मतदारसंघ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने 21 जागा लढवल्या म्हणजे 126 विधानसभा मतदारसंघ, काँग्रेसने 17 जागा लढवल्या म्हणजे 102 विधानसभा मतदारसंघ, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 15 जागा लढवल्या म्हणजे 90 विधानसभा मतदारसंघ, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने 10 म्हणजे 60 विधानसभा मतदारसंघ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 4 म्हणजे 24 विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवली। आता प्रत्येक पक्षाने किती लोकसभा मतदारसंघात निवडणुका लढवल्या हा मुद्दा बाजूला ठेवू, मुद्दा घेऊ लढवलेल्या मतदारसंघात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघातून कितीचं लीड घेतलं यावर फोकस करू। भाजपने 28 लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवली म्हणजेच 168 विधानसभा मतदारसंघ, याच 168 विधानसभा मतदारसंघांपैकी पराभूत झालेल्या उमेदवारांना 43 आणि विजयी झालेल्या उमेदवारांना 41 म्हणजेच एकूण 84 विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारांना लीड मिळाले आणि याच लोकसभा निवडणुकीत 84 विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारांना प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा कमी मतदान झाले। आता गणित पाहू शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं। या पक्षाने 21 लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती। 21 लोकसभा म्हणजेच 126 विधानसभा मतदारसंघ, या 126 पैकी पराभूत झालेल्या उमेदवारांना 17 आणि विजयी झालेल्या उमेदवारांना 41 विधानसभा मतदारसंघातून लीड मिळाले म्हणजेच एकूण 58 विधानसभा मतदारसंघातून ठाकरेंच्या उमेदवारांना लीड मिळाले, तर 68 विधानसभा मतदारसंघातून ठाकरेंच्या उमेदवारांना प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा कमी मतदान झाले। या खालोखाल जागा लढवलेला पक्ष म्हणजे काँग्रेस। या पक्षाने 17 लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती। 17 लोकसभा म्हणजेच 102 विधानसभा मतदारसंघ, या 102 पैकी पराभूत झालेल्या उमेदवारांना 5 आणि विजयी झालेल्या उमेदवारांना 59 विधानसभा मतदारसंघातून म्हणजेच एकूण 64 विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवारांना लीड मिळाले, तर 38 विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवारांना प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा कमी मतदान झाले। या पाठोपाठ एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने लोकसभेत 15 जागा लढवल्या होत्या। 15 लोकसभा म्हणजेच 90 विधानसभा मतदारसंघ, या 90 पैकी पराभूत झालेल्या उमेदवारांना 11 आणि विजयी झालेल्या उमेदवारांना 31 विधानसभा मतदारसंघातून म्हणजेच एकूण 42 विधानसभा मतदारसंघातून शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारांना लीड मिळाले, तर 48 विधानसभा मतदारसंघातून शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारांना प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा कमी मतदान झाले। या खालोखाल म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 10 जागा लढवल्या होत्या। 10 लोकसभा म्हणजेच 60 विधानसभा मतदारसंघ, या 60 पैकी पराभूत झालेल्या उमेदवारांना 4 आणि विजयी झालेल्या उमेदवारांना 30 विधानसभा मतदारसंघातून म्हणजेच एकूण 34 विधानसभा मतदारसंघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना लीड मिळाले, तर 26 विधानसभा मतदारसंघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा कमी मतदान झाले। यानंतर सर्वात कमी जागा लढवल्या त्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीने, त्या म्हणजे 4 लोकसभा म्हणजेच 24 विधानसभा मतदारसंघ, या 24 पैकी पराभूत झालेल्या उमेदवारांना 6 आणि विजयी झालेल्या उमेदवारांना 4 विधानसभा मतदारसंघातून म्हणजेच एकूण 10 विधानसभा मतदारसंघातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना लीड मिळाले, तर 14 विधानसभा मतदारसंघातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा कमी मतदान झाले। आता हेच गणित एकत्र पाहायचं झालं तर भाजपने 168 पैकी 84 विधानसभेत लीड घेतलं आणि 84 विधानसभेत पिछाडीवर राहिले। ठाकरेंची शिवसेना 126 विधानसभेपैकी 58 जागांवरती
जागांवरती लीड मिळवलं आणि 68 जागांवरती सेना पिछाडीवरती राहिली। काँग्रेसने 102 विधानसभेपैकी 64 जागांवरती आघाडी घेतली आणि 38 जागांवरती काँग्रेस पक्ष पिछाडीवर राहिला। एकनाथ शिंदेची शिवसेना 90 जागांपैकी 42 जागांवरती आघाडीवर राहिली आणि 48 विधानसभेत शिंदेची शिवसेना पिछाडीवर राहिली। शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 60 पैकी 34 जागांवरती आघाडी घेतली आणि 26 विधानसभेत उमेदवार पिछाडीवर राहिले। अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 24 विधानसभांपैकी 10 जागांवरती आघाडी मिळवली आणि 14 जागांवरती पिछाडीवर राहावं लागलं। इथून पुढचा व्हिडिओ 3 भागांमध्ये समजून घेऊ। पहिला म्हणजे महाविकास आघाडीचं गणित, दुसरा म्हणजे महायुतीचं गणित आणि तिसरा भाग म्हणजेच आपल्या व्हिडिओचा निष्कर्ष असेल। महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी 48 लोकसभा म्हणजेच 288 विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवली। 48 पैकी 30 लोकसभा मतदारसंघात मवियाला विजय मिळाला, तो भाग वेगळा, पण 288 पैकी 156 विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना लीड मिळाले। आता इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे या 156 पैकी कोणत्या पक्षाचे किती आमदार आहेत त्यावर नजर टाकू। भाजपचे 44 आमदार, काँग्रेसचे 36, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 24, शिंदेच्या शिवसेनेचे 17, ठाकरेंच्या शिवसेनेचे 12, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 9, इतर पक्षांचे 9 आणि अपक्ष 6 आमदारांच्या मतदारसंघातून महाविकास आघाडीला लोकसभेत लीड मिळाले। या आकडेवारीचा अर्थ एवढाच की 156 पैकी 100 विधानसभा मतदारसंघ असे आहेत जिथे स्वतःचे आमदार नसतानाही महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी लीड मिळवले। आता हेच 156 मतदारसंघ येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी अनुकूल राहू शकतात असा ओपिनियन पोल सांगितला जाऊ शकतो। राहिला प्रश्न महायुतीचा। महायुतीच्या तिन्ही पक्षांनी 48 लोकसभा म्हणजे 288 विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवली। 48 पैकी 17 लोकसभा मतदारसंघात महायुतीला विजय मिळाला, तो भाग वेगळा, पण 288 पैकी 132 विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवारांना लीड मिळाले। आता इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे या 132 पैकी कोणत्या पक्षाचे किती आमदार आहेत त्यावर नजर टाकू। भाजपचे 61, काँग्रेसचे 10, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 18, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे 26, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 3, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 4, इतर पक्षांचे 4 आणि अपक्षाचे 6 आमदार आहेत। म्हणजेच 27 जागा अशा आहेत जिथे स्वतःच्या उमेदवार नसतानाही महायुतीच्या उमेदवारांनी लीड मिळवले। आता या सगळ्याचा मतितार्थ काय निघतो हे पाहणं म्हणजेच आपल्या व्हिडिओचा शेवटचा भाग असणार आहे। लोकसभा निवडणुकीचा निकाल हा विधानसभा मतदारसंघानुसार पाहायचा झाला तर 156 विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या आणि 132 विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवारांनी लीड मिळवले। म्हणजेच युती किंवा आघाडीला ज्या विधानसभा मतदारसंघातून लीड मिळाले तो मतदारसंघ त्या युती किंवा आघाडीला अनुकूल आहे असं जर समजलं तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत 156 जागांवरती महाविकास आघाडीला यश मिळू शकतं असा त्याचा अर्थ होऊ शकतो। पण शक्यतालाही अनेक किंतु परंतु आहेत। जसा लोकसभेचा निकाल लागला तसाच तो विधानसभा निवडणुकीचाही लागेल का? लोकसभा निवडणुकीत जे प्रचाराचे मुद्दे होते तेच पुन्हा प्रचारात आणले जाणार का? फक्त लीड मिळाले म्हणजेच तो मतदारसंघ त्या युती किंवा आघाडीसाठी अनुकूल राहील का? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जे लीड मिळवले ते नेमकं कितीच्या फरकाने आहे? आता हे असे किंतु परंतु असले तरी अशाच ॲनालिसिसचा आधार घेऊन महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये विधानसभेच्या जागा वाटपांचं सूत्र ठरवलं जाईल। कोणाचा कुठे आमदार, तिथली सध्याची परिस्थिती काय, विरोधक कोण, निवडणूक फिरवणारा फॅक्टर कोणता, वातावरण कोणाच्या बाजूने फिरेल, अशा अनेक मुद्द्यांवरती दोन्ही आघाडीतील बैठकांमध्ये चर्चा होणार आहे। जर त्याच मुद्द्यांची आणि अनेक किंतु परंतु मधून निघालेल्या उत्तरांची माहिती जाणून घ्यायची असेल तर आत्ताच आमच्या लगावबत्ती या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।